विठ्ठलाचं नामस्मरण केलं तर ते मन तुमच्या ताब्यात राहू शकते, अन्यथा राहू शकत नाही असं या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे एका म्हणण्याची सरे उत्तम चिवडे कीर्ती मागे. तुम्ही जर जप केला, तुम्ही जर भक्ती मार्गाला लागले, सांगायचं तात्पर्य देव करणे म्हणजे काय, एक विहित कर्म आहे आणि एक निषिद्ध कर्म आहे. तुका म्हणे का म्हणण्याची सरे उत्तम चिवडे कीर्ती मागे. पहा, या जगात तुमचा जन्म मरण तर चुकते, परंतु आता तुम्ही सांगा, ज्ञानेश्वर माऊली जाऊन किती वर्ष झाले, तुकाराम महाराजांना जाऊन किती वर्ष झाले, आपल्याला आपल्या आबाचा पंजोबाचा नाव आवडत नाही. म्हणून आपल्या आलेल्या जन्मात आपल्या हातून काहीतरी पुरस्कार घडला पाहिजे, काहीतरी पुण्य घडलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, निषिद्ध कर्म हा विनाशाकडे जाणारा मार्ग आहे आणि विहित कर्म जे आहे ते भगवंताकडे जाणार आहे. मग अशा प्रकारे त्या अभंगाचा आपण सरळ अर्थ पाहिलेला आहे. विठ्ठल आजचा जो कार्यक्रम आहे सर्वांना माहितीच आहे, पण तरी सुद्धा वक्ता या नात्यानं त्याचा पर्याय करणं आवश्यक असते. आज आमचे प्रमोद पाटील व्याई यांच्या सांगण्यावरून या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे आणि म्हणून हा कार्यक्रम जो आहे नामदेव पुण्यतिथी, संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि त्यांनी सांगितल्यामुळे वास्तविक मी काही कीर्तनकार नाही. तसं जर पाहिलं तुम्ही कुठे काही आनंदीला गेलो नाही, परंतु माणसाला जीवनामध्ये काहीतरी उपाधी कशामुळे होते. तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये 12 मरण चुकले, 4 अटॅक आले, 4 वेळा विहिरीत पडलो आणि 4 वेळा लाईनीत शिरलो. मग आता असं वाटतं काहीतरी भगवंताच्या कृपेनं काहीतरी सेवा झाली पाहिजे. आणि वास्तविक आमचे सुपडा महाराज म्हणत, आपण जर एखाद्या ठिकाणी भांडण झालं तर आपण शिव्या पाठ करून जातो बाहेर, त्याचे आपल्या शिव्या आपोआप देतात. तसं भगवंताची कृपा आहे, या ठिकाणी तुम्ही उभे राहा, तुम्हाला आपोआप फक्त तुमचा विश्वास पाहिजे. तुमचा विश्वास जर आहे भगवंतावर तर ते तो पार पडेल तुमचा कार्यक्रम. या लोकांमुळे हिंमत आहे आणि समोरच्या लोकांमुळे बसल्यामुळे माझी हिंमत आहे. हे आमचे जिंकण्याचे महाराज आहे, दिगंबर महाराज. वास्तविक मला डॉक्टरना कोणतेही गायन करायला सांगितलं नाही, पण असं वाटते समजा मरण तर येणारच आहे की मग जे आधी याच असेल त्याची. हा जो कार्यक्रम आहे नामदेव जयंती पुण्यतिथी मार्फत, तर या गावाची पार्श्वभूमी अशी काय, या गावामध्ये हे जे गाव आहे या गावामध्ये गौरव महाराज स्वतः मुक्ताबाई इथे आले आणि त्यांनी आपला घर इथे ठेवला. इतकी पवित्र आणि या इकडच्या बाजूला म्हणजे नदीच्या काठावर बरेचसे मंदिर आम्हाला नाव काही आठवत नाही, परंतु त्या ठिकाणी या गावाची म्हणजे पार्श्वभूमी जर पाहिली तर फार भाग्यवान आहे. आणि अशा भाग्यवान पुण्यभूमीमध्ये मला या पामराला सेवा करण्याची एक संधी मिळाली, याचा आम्ही फार म्हणजे आभार मानतो.
नामदेव महाराजांचा आपल्याला थोडासा परिचय करून त्यांचं कार्य आणि मग नंतर आपल्या अभंगाला आपण आपल्या आवडीच्या वेळेस सोडण्याचा प्रयत्न करू. नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 ला झालेला आहे आणि त्यांचं नाव आहे नरसी नामदेव. परंतु त्यांच्या जन्माच्या 2 ठिकाण सांगितलं जातात. काही लोकांचं मत आहे की त्यांचा जन्म पंढरपूरला झाला आणि काहींचं असं मत आहे की बा त्यांचं जन्मस्थान हे नरसी नामदेव आहे. हे असो आपल्याला त्याचा काही, परंतु त्यांचं जे कार्य आहे त्या सगळ्या संतांमध्ये अपार कार्य आहे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभलेलं आहे आणि त्यांचा मृत्यू आहे 1350. म्हणजे जवळजवळ 80 वर्ष नामदेव महाराज अखंड आपलं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून या नामदेव महाराजांनी त्यांच्या घरामध्ये दासी जनावरे असेल, त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलं असतील, त्यांच्या सुना असतील, त्या सगळ्यांनी अभंग निर्मिती केलेली आहे. आणि या अभंग निर्मितीतून वास्तविक तो जो काळ होता मुघलशाहीचा होता, संपूर्ण हिंदू म्हणजे शहरावर झाले होते, त्यांना कोणाचंही पाठबळ नव्हतं आणि काय करावं आणि आपल्या धर्माची ही मशाल कशी जिवंत ठेवावी अशी प्रत्येकाला चिंता लागली होती. परंतु नामदेव महाराजांनी आपल्या संपूर्ण देह झिजवून असं सुंदर कार्य केलं. त्यांचा एक अभंग मी तुम्हाला थोडक्यात सांगितलो आणि हा आजचा अभंग घ्यायला कारण काय, आपला तो एक देव करून घ्यावा ते विन जीवा सुख नाही. त्यांचा एक अभंग आहे. शब्दाचे ते सुख कानाचे द्वारे, स्पर्शाचे ते सुख त्वचेची द्वारे, गंधाचे ते सुख नाकाचे द्वारे, रसनेचे ते सुख रसनेचे द्वारे. म्हणून आणि नामा म्हणे ऐसे दयाची उपकार दयाची गवार विसरले. नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे ऐसे दयाचे उपकार दयाची गवार विसरले. गवार म्हणजे हळाने हेरपट लोक आहे. कारण आता 4 युग आहे. त्रेतायुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. या 4 युगाचं असं आहे. सत्ययुगाचं आयुष्य आहे 17,28,000. आपल्या कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000. द्वापर युगाचं आयुष्य आहे 8,64,000 आणि द्वापर युगाचा आहे 12,96,000. आणि याचा म्हणजे आपल्याला दिसून येते की बा हे कमी कमी होतं. जसा ऊसाचा ऊस असते की नाही, आपला ऊस खाली हा गोड असतो आणि वर म्हणजे कमी गोड असते, पानचट म्हणतो आपण त्याला. तसं कलियुग आहे. या कलियुगामध्ये भावाभावाचा प्रेम नाही. आई बाबा म्हणजे मुलं आई वडिलांना वागत नाही किंवा असं नातेवाईक जे असतील ते फक्त कसे आहेत, फक्त नाटकी आहे. आणि म्हणून या अशा कलियुगामध्ये संपूर्ण मानव जाती या आपल्या भगवंताला विसरलेल्या आहे. आणि म्हणून वास्तविक तुम्ही जर पाहिलं तर समजा एखादा आपल्या सकाळचा सूर्योदय सकाळचा 6 ते 9चा जो टाइम असते तो किती आल्हाददायक असते. त्याप्रमाणे 9 ते 12 तो एक टाइम असते. 12 ते 3 हा एक टाइम आहे आणि 3 ते 6 असे 4 प्रहर आहेत. तर पहिला प्रहर कसा आहे, आल्हाददायक आहे 6 ते 9चा आणि 9 ते 12चा थोडा तेजस्वी आहे आणि 12 ते 3चा अजून तेजस्वी आहे. परंतु 3 ते 6चा जो आहे तो निस्तेज आहे. म्हणजे हा कलियुग आहे. या कलियुगामध्ये इतका निस्तेजपणा आलेला आहे की फक्त मनुष्याला पैसा आणि पैसा याच्यापेक्षा दुसरं काही दिसत नाही. तुम्ही तुम्हाला पहिलं सांगितलं की करशी देवाविना आस होईल निरास. म्हणून या ठिकाणी आपल्याला आपला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा सोपवणे. म्हणून हा जो
अभंग सांगितला, शब्दाचे ते सुख कानाचे निद्वारे. मग आता एक माणूस म्हणायला लागला की बा या जे पाच आपल्याला स्पर्श रूप रस गंध किंवा हे जे पाच इंद्रिय दिलेले आहे, या पाच इंद्रियाचा जो आपण उपयोग घेतो, तर याचा उपयोग घेत असताना आपण काय केलं पाहिजे की कशा प्रकारचा उपयोग घेतला पाहिजे की जेणेकरून आपला देव जोडला जायला पाहिजे. आपण जर भगवंत जोडला गेला तरच आपल्या जीवनामध्ये सुख आहे. आणि मग आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की बा हे तर सृष्टीचा नियम आहे, हे सगळ्यालाच आहे, परंतु आपल्याला आयतं मिळालं म्हणून याची किंमत नाही. मग एक आंधळा माणूस होता, तो मोठमोठ्या जोरानं कल्ला करत आला. समोर त्याला दिसत होतं मोठी माळी आहे आणि तिथे एक माणूस खुर्ची टाकून बसलेला होता. किंवा जेव्हा यांना पहा 2 मजली माळी दिली आणि मला भगवंतानं काही दिलं नाही. मग असा तो मोठमोठ्यानं ओरडत असताना त्या माळीवरून त्याला हाक मारायला झाली की बा तू इकडे ये. मग तो त्या ठिकाणी गेला. मग त्याने सांगितलं की बा तुला भगवंतानं काय दिलं नाही. मग तो म्हणे बा भगवंतानं मला धन दिलं नाही, माळी दिली नाही. मग म्हणे तुला इंद्रिय तर सगळे नाक दिले, डोळे दिले, हात दिले, पाय दिले. मग तू असं कर, तुझी जे डोळे आहे मी तुला 5-5 लाख रुपये देतो. मग तो म्हणायला लागला नाही बा मी 5 लाख रुपये घेऊन डोळे कसे काय, मग मी काय बघू. म्हणजे माणसाला जर पाहिलं तर कोणतेही माणसाने एक शिकलं पाहिजे की आपल्या वडिलांना काय कमवलं असेल किंवा नसीब कमवलेलं किंवा त्यांच्याजवळ काही असेल, त्यांना आपल्याला जन्म दिला, आपल्याला हातपाय दिले, याचा आभार मानलेला आहे. परंतु माणूस काय पाहिजे की समजा त्याला जमीन तर दिलेच असते, पण त्याच्याजवळ हा महिन्याचा पगार येते तोही तो पोरगा घेऊन टाकतो. काय सांगा आता, एवढी कठीण परिस्थिती आहे की बरंच बरं. मग वास्तविक खरं जर पाहिलं तर तो म्हणे बा मी काही माझे डोळे देऊ शकत नाही. आणि मग तुला हातपाय दिले, डोळे दिले, फक्त तुझ्याजवळ काय नाही, कर्म करण्याची स्वतंत्रता, मानवा हाती मान सत्ता, आपल्या भाग्याचा विधाता आपणची. कर्म करण्याची स्वतंत्रता आपल्याला दिलेली आहे, आपल्या भाग्याचा विधाता आपणच आहोत. म्हणून प्रत्येक माणसाला कर्म केलं पाहिजे. जो कर्म करेल त्याला या सृष्टीमध्ये सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आता आपल्याला देव बी पाहिजे तर कसा पाहिजे, मग आम्हाला देव पाहिजे लगेच आता एवढं सोपं आहे का देव मिळाला मामाजी? जेव्हा सोपं आहे का देव मिळणं? तर गोनाबाई बनाबाईचे विषय आहे. आपली गोनाबाई कांडण करत होती. मग कांडण करत असताना त्या बाईच्या मालकानं पाणी मागितलं. मग तेवढ्या ते बाई आली आणि तिला काहीतरी उष्ण वस्तू पाहिजे असेल. त्या बाईनं ते पाहिलं की या बाईच्या मालकानं पाणी मागितलेलं आहे आणि त्या बाईनं जसं ते मुसळ वर होतं ते असं सोडून दिलं आणि पाणी द्यायला घरात जायला, तर ते मुसळ तसंच राहिलं. मग हे बाई म्हणे बाई मुसळ कसं काय वर राहिलं? मग ते बाई आपल्या मालकाला पाणी दिलं आणि त्या ठिकाणी आली. म्हणे तू कशी काय आली मला सांग पहिले. नाही म्हणे बा मा काम राहू दे, पण हे तुला मुसळ म्हणे जसं तसंच वर राहिलं, हे कसं काय राहिलं? तर मग ते म्हणे बा की बा काही संत सांगतात की जे प्रतिबंध आहे त्या स्त्रीच्यामुळे भगवंत कोणतंही काम तिच्या म्हटलं ऐकू शकतात किंवा करू शकतात. मग त्या बाई सांगायला लागले किंवा मला आता असंच करायला. मग ते बाई म्हणे बा मग मला काय करायला लागेल म्हणे. मग तुला उद्यापासून तुझ्या पतीची सेवा करायला लागेल.
मग म्हणे बा मी तर सगळं उलटच करत होते. म्हणे कसं काय करत होती उलट? म्हणे बा मी 9 वाजता उठत होती. माझ्या उठायच्या अगोदर माझ्या घरचे बुवा पाणी तपून ठेवत होते, स्वयंपाक करून ठेवत होते. मी उठली म्हणे की मला सगळं ऐकं भेटत होतं. नाही म्हणे मग तुला उद्यापासून त्या पतीच्या अगोदर तुला उठा लागेल. तुला पतीला सगळी सेवा तुला करावं लागेल, त्याला जेवण द्यावं लागेल, त्याचे कपडे धुवावे लागतील, हे सगळं कार्य तुला करावं लागेल. म्हणे बरं बा काय हरकत नाही. मग दुसऱ्या दिवशी त्या मालकाला म्हणे बा मी उठल्याशिवाय तुम्ही उठायचे नाही. मी उठल्याशिवाय म्हणजे ते पाहिलं होते उशिरा उठायची सवय. मी उठल्याशिवाय उठायचं नाही. आता मला ऐकणार नव्हता बिचारा. बरं एक तर आता अशी गोष्ट आहे, एक तर भेटत नाही. आमचे एक महाराज सांगतात, बिट्ट्या समजतात ना, बिट्ट्या बिट्ट्या काय म्हणतात रोडगे. बिट्ट्याला म्हणजे बिट्ट्या करायला गवऱ्या भेटत नाही आणि या पोट्ट्याला नवऱ्या भेटतात या काळात. बिट्ट्याला गवऱ्या भेटतात काय आणि पोट्ट्याला नवऱ्या नाही भेटत, असा काळ आहे हा. मग आता कुठे बोलीन? आई बाबा घरात हे तरी राहिली पाहिजे. मग म्हणे बरं मग मी उद्यापासून तसं करेन, पण मला काय सांगलं मी उठल्याच्या उठायचं नाही. पहा म्हणे तर मग बरं म्हणे मग मी उठणार. मग ते बाई उशिरा उठे. मग ते उठेत याचं याच्यात झोपलं नाही ना, कारण हा सकाळी लवकर उठणारा होता, पण आता नाही लावत होता. आणि मग म्हणे बा आता असं करा, मी आता 2 दिवस झाले घेतलं मुसळी लागे बसली कांड्यावर बसली. म्हणे आता मी कशी कांड्यावर बसली की तुम्ही मला पाणी मागता. मग बरं म्हणे मग गेली तर कांड्यानं सुरू केलं आणि आपल्या पतीला म्हणे मागा मला पाणी. म्हणजे मग पाणी दे. मुसळ असं वर खायला गेले तर ते तिच्याच कपाळात पडलं. कपाळात पडता बरोबर तिला खूप लागलं. मग काय तिने त्या मालकाने लावलं मार. मग अशी पतिव्रता जर असली आता ताबडतोब जर तुम्हाला देव भेटला तर एवढा सोपा आहे काय? देव मिळवण्याकरता, कारण आता एखादा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, त्याला काय करायला लागते? पदवी प्राप्त करतात. म्हणजे सांगायला तात्पर्य म्हणजे अधिकार प्राप्त केल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. आता आपण देव म्हणजे काय? वास्तविक तुम्हाला सांगतो, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण देते. तो आर्य श्रीहरी पाहिला डोळे भरे, पाहता पाणी डोळे कारुण्या. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती मूर्ती उभी विटेवरी. पहा हा जो भगवंत आहे संपूर्ण चराचरात एकच ईश्वर आहे आणि ती जी ज्योत आहे त्या ज्योतीची निज ज्योती आहे. म्हणजे अनेक आता याचं जर आपल्याला उदाहरण द्यायचं झाले, मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो. एका गावामध्ये एक हत्ती आला. मग हत्ती आल्यानंतर त्या गावात 5 आंधळे होते. मग ते 5 आंधळे त्यांनी उत्सुकता झाली की आपण हत्ती पाहायला पाहिजे. मग ते गेले हत्ती पाहायला. मग आता एक आंधळा गेला, त्यानं लावला त्याच्या पोटाला हात. तर काय म्हणते? कारण भाऊ हा हत्ती तर मला भीतीसारखा दिसते. मग त्याचा सोबती होता दुसरा, तो म्हणतो थांब तुम्ही बरोबर नसेल पाहायला, मी पाहतो. मग त्यानं याच्या हाताला शकू नाही रे म्हणे बा, हा तर म्हणे मला चराटा सारखा दिसते, चराटा सारखा दिसते नाही म्हणे बा, हा तर हत्ती सारखा आहे, आपल्या भीती सारखा आहे. मी हात लावला, त्यानं लावला होता पोटाले हात. मग तिसरा आला, थांबा म्हणे तुम्हाला दोघायला काही समजत नाही, मी पाहतो. मग तिसरा गेला, त्याला पायाले हात लावला. म्हणे भाऊ तुम्ही दोघे मूर्ख आहे, हत्ती तुमच्या चराटा सारखाही नाही आणि भीती सारखाही नाही. म्हणजे मग कसं आहे तर हत्ती मध्ये हा खांबासारखा आहे. मग चौथा सोबती आला त्याचा. चौथा सोबती म्हणे तुम्ही 3 जण बरोबर करणारे आणि जास्त बोलता तुम्ही, तुम्हाला समजतच नाही. मग म्हणे मी पाहतो. मग गेला पाहायला, त्यानं धरली सोड. मग म्हणे अबा
तुम्हाला आंधळ्यात आहे पण हात लावतो काही समजत नाही. तुम्ही आता हातात खर्च केला की नाही, मग तुम्हाला समजलं नाही का हा हत्ती तर शेवटी सारखा आहे. मग आता आला पाचवा, तो पाचवा आला त्या ठिकाणी. पाचवा त्या ठिकाणी आल्यानंतर तो सगळे शायना होता. तो म्हणजे हा बघा का की तुम्ही एक काही सांगते ती, एक काही सांगते ती, एक काही सांगते, एकाचा तळा मिळते एकमेकाची. थांबा म्हणे मी येतो तरी जा, हा मग एक काही त्यानं धरला का. मग काय म्हणते, हो हा हत्ती तर तुम्ही 40 लोक लबाड आहे, हा हत्ती तर सोपा सारखा आहे. मग अशी परिस्थिती आहे. अनेक देव आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक मार्ग आहेत, परंतु समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या सगळ्या मिळून एक देव आहे. आपण जसं सांगितलं की ज्योतीची निज ज्योती ती मूर्ती उभी विठेवरी, अशा प्रकारे ईश्वर सगळं मिळून एक आहे. मग आता आपण सुरुवात, देव म्हणजे काय बघ. देव म्हणजे ज्याच्याकडे दिव्यता आहे. दिव्यता म्हणजे काय, आपण रामायण ऐकलेलं आहे, कारण रामायणामध्ये प्रत्येक पात्र हे दिव्य आहे. आपण याचा नंतर विचार करू, पण ज्याच्याकडे दिव्यता आहे तो देव आहे. ज्याच्याकडे जो सर्वांना देतो तो देव आहे. आणि देव हा, या देव शब्दापासून हा देव शब्द झालेला आहे, त्याला देव असं म्हणतात. देव म्हणजे जो सर्वांना प्रकाशित करतो त्याला देव म्हणतात. आणि आपल्या शास्त्रामध्ये 33 कोटी देव मानलेले आहेत. 33 कोटी ही संख्या नाही, हे 33 प्रकारचे देव आहेत. मग 33 प्रकारचे कोणते, तर 12 आदित्य, 11 रुद्र, अष्टवसु आणि 2 अश्विनी कुमार. त्यांचं ज्ञानेश्वर महाराजांनी एकाच त्याच्या ओळीमध्ये वर्णन केलेलं आहे. हे रुद्रादित्यांचे मेळावे बसवान साध्य आगवे, अश्विनी देव विश्वदेव विभवे वायू हे जी. म्हणजे असे या ह्याच्यात विभागले गेलेले आहे. आणि म्हणून आता याचे 4 प्रकार पडतात. कसे, अधिष्ठात्री देवता, मर्त्य देवता, नैमित्तिक देवता आणि नित्य देवता. तर अधिष्ठात्री देवता कशाला म्हणतात, अधिष्ठात्री देवता म्हणजे ग्रामदेवता, वास्तुदेवता किंवा गृहदेवता. जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत ग्रामदेवता, आणि गाव म्हणणं म्हणजे ग्रामदेवताही तिचं अस्तित्व संपून. किंवा आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये वास्तुदेवता किंवा गृहदेवता. जोपर्यंत घर आहे तोपर्यंत आपली वास्तुदेवता आहे किंवा गृहदेवता आहे. घर म्हणलं वास्तुदेवतेचं अस्तित्व संपलं. आणि म्हणून पण यांना सुद्धा शास्त्र मान्यता आहे. आपलं काय झालं, अनेक देव झाले. आता आपल्याला वाटतं याला हा देव केलाय याच्यामुळे हा चुकी झाला, आपणही तोच करा, म्हणजे अशी प्रथा आली. परंतु कोणी समजून घेत नाही खरा देव काय, देव म्हणजे काय. आणि याच्या पुढे मर्त्य देवता. मर्त्य देवता म्हणजे पुण्य करून गेले, तिथं या पृथ्वीवर पुण्य करून गेले आणि त्या ठिकाणी स्वर्ग सुख भोगले. परंतु हे कसं आहे, जोपर्यंत तुमचं पुण्य आहे तोपर्यंत तिथे तुम्हाला राहता येते. पुण्य संपलं म्हणजे मग पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उठी उतरे, एवढी माघारे वृत्ती लोका. समजा आपल्याला तुपाचा डबा आहे तर आपण त्याला काय करतो, कपाटात ठेवतो आणि त्याचं तूप संपलं की त्याला ठोकरा लागतात, खाली पडते. म्हणजे मर्त्य देवता जी आहे ही पुण्य करून स्वर्गात गेलेले लोक मर्त्य देवता. आता याच्यापुढे काय, नैमित्तिक देवता आहे. त्याच्यामध्ये जसा सरपंच, आमदार, खासदार, पंतप्रधान यांना जसं 5 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष ही जी मुदत असते तसं यांना सुद्धा मुदत आहे. परंतु यांचं आयुष्य फार मोठं आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे, 2 परार्ध. 2 परार्ध म्हणजे किती, एकावर 17 शून्य. एकम दहम शतम सहस्र दशसहस्र कोटी दशकोटी अब्ज दशअब्ज खर्व निखर्व महापद्म शंकू जलधी अंत्य मध्य आणि परार्ध.
असे एकावर 17 शून्य म्हणजे या ब्रह्मदेवाचा विषय. परंतु त्याला सुद्धा मरावं लागते. कैसे पूर्वीचे मान पाहे पा जो सृष्टी बीजाचा साठोपा तो मृत्यूच्या पुनर्मापा शिग झाला. पहा काय संतांचे शब्द आहे. म्हणजे जसं आपण एखादी पाहिली असते किंवा एखादा माप असतो ते भरलं की त्याची शीट झाली की खाली उतरते की नाही. मग तसा तो खाली उतरते तसा ब्रह्मदेव सुद्धा. कारण ब्रह्मदेवापर्यंत हे मायेचं आवरण. आणि या ब्रह्मदिवसाचे एका दिवसामध्ये 14 इंद्र होतात. किती इंद्र होतात? 14 इंद्र होतात. हे सुरगुणांची नवाई विशेष सांगू काही मुद्दल इंद्राची दशा पाय जे दिहाचे 14. कारण या एका ब्रह्म देवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होतात असं यांचा आयुष्य आहे. आणि याच्यापुढे हे झाले नैमित्तिक देव. पण यांना सुद्धा मरण नाही, जन्म मरण आहे. याच्यापुढे नित्य देवता. नित्य देवतामध्ये कोण कोण आहे? सूर्य आहे, शक्ती आहे, गणेश आहे, विष्णू आहे आणि शंकर आहे. विठ्ठल आता याच्या या 5 जे देवता आहेत या नित्य देवता यांना जन्म मरण नाही. आणि याच्यात विष्णू जो आहे हा वारकऱ्यांचा देव आहे आणि म्हणून यांना वैष्णव म्हणतात. आणि या वैष्णव जो आहे तर त्या वैष्णवाला विठ्ठल एकच देवता आहे. आणि बाकीचे जे देवता आहे तो जो वैष्णव आहे तर बाकीच्या सगळ्या देवतामध्ये विठ्ठलच देव पाहत असतो. असं वैष्णवाचं एक मुख्य साधन आहे. आणि म्हणून आता आपण एक देवाचं कशा प्रकारे मांडणी आहे आणि एक देव कसा आहे पाहत आलो. तर याचे 3 भाग पडतात. ते कसे? ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. ब्रह्म हे कसं आहे? सगळीकडे व्यापक आहे. परमात्मा हा सगळ्या सृष्टीचा सृजन करतो म्हणजे पालन पोषण करतो. आणि भगवान हा 6 गुण घेऊन अवताराला येत असतो. म्हणून वदंती ततस्व विदस तत्त्वं ज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानेति शब्दते. जे सगळीकडे व्यापक आहे ते ब्रह्म आहे. जो सगळ्यांचं पालन पोषण करतो तो विष्णू आहे. आणि जो 6 गुण घेऊन आकारात येतो तो भगवान आहे. आणि म्हणून एका ठिकाणी अभंगात तुकाराम महाराज म्हणतात नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपारा उपा पांडुरंगा. म्हणजे तुळशीदास सुद्धा सांगतात किंवा ज्याप्रमाणे बर्फ आहे, पाणी आहे आणि वाफ आहे, वास्तविक तिन्ही एकच आहे. याच्यात काही भिन्नता नाही पण आपल्याला दिसते. किंवा वादळ, वारा आणि हवा हे तिन्ही प्रकार वास्तविक कसे आहे? एकच आहे. परंतु आपल्याला दिसताना ते म्हणजे अलग अलग वाटतात. म्हणून देवतेचे सुद्धा असेच आहे. परंतु आता आपल्याला त्याच्याही पुढे जाऊन खरे देव कोणते आहेत आपल्याला पाहायचं आहे. आपण आपल्या जवळचे असणार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता. निसेवेत सदा हरी प्रयत्नात. म्हणून आपले जे आई वडील आहेत हे खरे देवता आहे. म्हणून बरं आतापर्यंत आई वडिलांची सेवा करून कोणाला देव प्राप्त झाला तर आपल्याला पंढरपूरला माहीत आहे आपल्याला किंवा पुंडलिकामुळेच भगवंत विठ्ठल त्या ठिकाणी स्थापना झाली आहे आणि पुंडलिकामुळेच देव तिथं आलेले आहे. विठ्ठल विठ्ठल आणि आपल्या घरी मला कथा म्हणजे
मिराची गादेवा माझ्या बहिणीला गाडी मिळाली गादेवा आपुला तो एक देव करून घेवा तेने बिना जीवा सोप नाही. आई वडिलांची सेवा ही प्रत्यक्ष देवताची सेवा आहे. याला शास्त्रामध्ये खूप मान्यता आहे. आणि त्यानंतर संतांची सेवा सुद्धा देवाची सेवा आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. त्याच्यापुढे गुरु सुद्धा देवता आहे. मग गुरुवंत कोणी ब्राह्मण सुद्धा देवता आहे. दैवाधीन जगत सर्व मंत्राधीनस्य देवता. ते मंत्र ब्राह्मणाधीनात तस्मात ब्राह्मण देवता. कारण पहा संपूर्ण जग दैवाधीन आहे आणि दैवत ते मंत्राच्या अधीन आहे आणि ते मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहे. म्हणून ब्राह्मण सुद्धा देवता आहे. म्हणून तुकाराम म्हणतात तुका म्हणे देवा यांची केली पावे सेवा. आणि म्हणून आपण खरा ईश्वर कशात आहे हे कळलं पाहिजे. आता तुम्हाला थोडक्यात रामायणात एक थोडीशी कथा सांगितली तर देव कसा प्राप्त केला पाहिजे आणि देव कसा प्राप्त होतो. आता रामायण अनेक लोकांनी ऐकलेलं आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. पण आपण काय करतो फक्त कथा ऐकतो आणि या कथेतून काय होते फक्त आपलं मनोरंजन होते. परंतु आपल्याला मनोरंजन करायचं नाही. आपल्याला हा जो दुर्मिळ देह मिळालेला आहे या देहाचं काहीतरी सार्थक केलं पाहिजे. आणि म्हणून राम गादीवर बसण्याच्या अगोदर रामाने जन्म आल्याचे सार्थक प्रभू रामचंद्र गादीवर बसण्याच्या अगोदर त्यांनी कार्तिकेला मारलं. लक्ष्मणाने काय केलं शूर्पणखेचा नाक कान कापला आणि भरतानं काय केलं भरताने आपल्या आईची निर्भसना केली. म्हणजे याचा तात्विक अर्थ जर आपण घ्यायला घेतला आपण फक्त कथा ऐकू नये. आपण काय केलं पाहिजे त्याच्या आध्यात्मिक गोडी निर्माण केली पाहिजे. राम हे मूर्तिमंत ज्ञान आहे. लक्ष्मण हे मूर्तिमंत वैराग्य आहे. आणि भरत हा भक्ती मार्ग भक्तीचा प्रतीक आहे. म्हणून राधिका हे क्रोधाचं रूप आहे. राधिका काय क्रोधाचं रूप आहे आणि शूर्पणखा हे कामाचं प्रतीक आहे. शूर्पणखा लक्ष्मणाकडे आली होती किंवा मला पत्नी करून घ्या तुम्ही मला पती चांगले आहे म्हणून कामाचं प्रतीक आहे. आणि कैकेयी हे लोभाचं प्रतीक आहे. मग ज्ञानाने क्रोधाचा नाश होते, वैराग्याने कामाचा नाश होते आणि भक्तीने लोभाचा नाश होतो. म्हणून रामराज्यामध्ये या काम क्रोध लोभ याच्यावर विजय मिळवलेला होता. आणि म्हणून त्या ठिकाणी भ्रष्टाचार व्यभिचार आणि हिंसाचार नव्हता. म्हणून राम राज्यामध्ये सगळे लोक सुखी होते. मग आता तुम्ही म्हणाल
राम प्रभू यांनी रावणाला आणि कुंभकर्णाला मारल्यानंतर बिंबिसाराला गाडीवर बसवलं. म्हणजे याचा अर्थ काय? हे 3 प्रकार आहेत. आपलं जे प्रकृती आहे 3 गुणी आहे, सात्विक, राजस आणि तामस. रावण हा राजस होता, कुंभकर्ण हा तामस होता आणि बिंबिसार हा सात्विक होता. म्हणून रावण आणि कुंभकर्ण यांना मारल्यानंतर जे बिंबिसार आहे सात्विक आहे. म्हणजे जोपर्यंत तुमच्या बुद्धीमध्ये सात्विकता येत नाही, एका ठिकाणी एक चांगला अभंग आहे, जयाचिने कीर्ती श्रवणे श्रोता नवरे श्रोते पुणे. आपली जे देहबुद्धी आहे, हे देहबुद्धी हरपून आत्मबुद्धी वाढीला लागली पाहिजे. मग आत्मबुद्धी वाढीला कशी लागेल? तर त्याच्यासाठी आपली बुद्धी सात्विक झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपली बुद्धी सात्विक होईल त्यावेळेस आपल्या बुद्धीमध्ये त्या भगवंताचं प्रतिबिंब साक्षात आपल्याला दिसू लागते. आणि ते प्रतिबिंब दिसण्याकरता आपली सात्विक बुद्धी कायम राहण्याकरता संत समागमाची नितांत आवश्यकता आहे. म्हणून आपण संत संग केला पाहिजे. आणि अशा प्रकारे त्या बिंबिसाराला गादीवर बसल्यामुळे सगळे लोक सुखी झाले. म्हणून जोपर्यंत सात्विक राजा नाही तोपर्यंत प्रजेला सुद्धा सुख नाही. महाराज तुम्ही याच्या पुढे जाऊन एक शंका आहे किंवा राम आणि लक्ष्मण हे तर फार पराक्रमी होतात. आता काही लोक उदाहरण देतात, काही टीका काढतात. मग त्या हरिरावानं मेरावानं कसे काय नेलं बा पाताळात? हे तर खूप शिववीर होते, मग याला पाताळात कसं काय नेलं? परंतु त्याचा अर्थ घेतला पाहिजे. त्याचा अर्थ काय? हे काय? अहंता आणि ममता. हरिरावना अहंता आणि महिरावना ममता. म्हणजे आपलं जे ज्ञान आहे, अनेक लोक ज्ञानी असतात, परंतु याचं जे ज्ञान आहे की नाही, हे ज्ञान कशामुळे ते एक नेनता नाडली, एक जाणीवेची बुद्धी. म्हणजे एकाले समजत नाही म्हणून त्याचा देव गेला किंवा त्याच्या जीवनात सुख नाही. एकाला समजते, जाणते, ज्ञान आहे, परंतु अहंकार आहे, मग त्याचाही वाया गेला. एक नेनता नाडली, एक जाणीवेची भुली, एक बोलवणी मुखे, एक वाचा काय निके. एखाद्याला बोलतात नाही, काय कामाचा? अरे नुसता बरोबरच करणार आहे, तो देवाकडेच जात नाही, तोही काही कामाचा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हो का पंडित शहाणा नाही माझ्या मना. म्हणजे तो पंडित शहाणा असला तर तो काही माझ्या कामाचा नाही. म्हणून जे अहंता आणि ममता आहे, अहंतेमुळे ज्ञानाचा नाश होते आणि ममतामुळे जे ममता आहे त्या भक्तीचा नाश होते. म्हणून किंवा वैराग्याचा नाश होते. अहंता आणि ममता या दोघांचा नाश झाल्यामुळे त्या ठिकाणी हनुमानजी येतात. हनुमानजी काय? भक्तीचं स्वरूप आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही भक्ती करायला लागा तर त्या भक्तीमध्ये काय होईल की तुमची आसक्ती जी आहे जीवनातली, कारण जोपर्यंत ही आसक्ती जीवनातली जात नाही तोपर्यंत तुम्ही भगवंताकडे जाऊ शकत नाही, तुम्हाला खरं सुख मिळू शकत नाही. आणि म्हणून असा त्या रामायणातला थोडक्यात अर्थ आहे. आणि त्यांना सुख कशामुळे प्राप्त झालं होतं तर हा जो विषय आपण सांगितलेला आहे हा विषय तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. किंवा माझ्यावर काही सांगण्याचा अधिकार नाही किंवा मी पण फार काही म्हणजे कुठला कीर्तनकार अभ्यास करून आलेला आहे अशातला काही भाग नाही. परंतु भगवंताच्या कृपेने, माझ्या गुरुच्या कृपेने काय आमचे सोपान महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, आमचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज आहेत, या सगळ्यांची कृपा आहे. श्रीराम महाराज आहेत, सकाराम महाराज आहेत, आमचे पारसिंग महाराज आहेत. पारसिंग महाराजचा तर आम्हाला फार चांगला अनुभव आहे. पारसिंग महाराज म्हणतात, पारसिंग मन पाटील म्हणे घ्या रे नाम, नगदी पैसा हरिनामाचा 16 काम. आपण जो हा पैसा कमवतो हा नगदी पैसा नाही, हा याला नगदी पैसा म्हणत नाही. तुम्ही हरिनाम जर घेतलं तर हा खरा नगदी पैसा, हा तुमच्या सोबत जाणार आहे. तुम्ही हे सोबत नाही देऊ शकत काही. एवढा संपूर्ण सृष्टीवर विजय मिळवलेला जो राजा होता नेपोलियन, त्यानं सांगितलं की माझ्या दोन्ही हात तुम्ही खाली दाखवा, जगाला सांगा की मी सृष्टी संपूर्ण पृथ्वीचं राज्य घेतलं, परंतु सोबत काहीच नाही. म्हणून आपण असे अनेक विषय पाहतो या ठिकाणी.
ते आपल्यासोबत काहीच जात नाही. आणि आता याच्यापुढे आपल्याला एक पाहायचं आहे किंवा आपल्याला याच्यापासून फायदा काय आहे. याच्यापासून फायदा असा आहे किती वेळेपर्यंत कीर्तन करायचं आहे. हा? तुम्ही जर भगवंताला नामस्मरण केलं 1 कोटी जप झाला तर तुम्हाला आरोग्य प्राप्ती होते. काय होते. मग ती म्हणतात किंवा नामस्मरण करण्याचा आरोग्याचा काय संबंध आहे. तर त्याचा संबंध असा आहे की तुम्ही भगवंताचं जर नामस्मरण केलं तर तुमचे जे गुण आहे ते चांगल्या गुणामध्ये निर्माण होतात. आपल्या भारताचे जे राष्ट्रपती होते अब्दुलजी कलाम यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या जीवनात ज्या सवयी आहेत त्या तुम्ही बदला. तुम्ही भविष्य बदलण्याचा प्रयत्न करू नका. आपण काय करतो. भूतकाळातल्या गोष्टी पाहत बसतो आणि भविष्यात माझं कसं होईल हे पाहतो. पण वर्तमान काळात जगलं पाहिजे. जो वर्तमान काळामध्ये जगते आज काय केलं पाहिजे हे ज्याला समजते त्याचं जीवन सुखी होऊ शकते. म्हणून आपण जर चांगल्या मार्गानं राहिलो तर त्याच्यासाठी आपला देव कसा करायचा तर आहार विहार आणि विचार. कारण आपण जर देव करायला लागलो आणि नामस्मरण करायला लागलो तर आपण पहिले काय जाणलं पाहिजे. आपला आहार कसा असला पाहिजे. युक्त आहार विहार युक्त आहार तुमचा आहार बरोबर झाला म्हणजे तुमचे विचार चांगले होतात आणि विचार चांगले झाले म्हणजे तुम्हाला संगत चांगली लागते. म्हणून तुमचं आरोग्य चांगलं होतं. 2 कोटी जप झाला तर अर्थप्राप्ती होते. धन संपत्ती प्राप्ती होते. कारण तुमचं शरीर जर चांगलं आहे तुम्हाला दवाखान्यात जायचं काम नाही. तुम्हाला आनंद मिळते. तुम्हाला थोडक्यात सांगतो 2010च्या अगोदर आता येणे माहिती आहे आंबट चालवतं का काय कोणतं हे अशी खिडकी उघडी आहे की तुम्ही मला ते लावून घ्या. आता 4 वर्ष झाली मी थंड पाण्यात आंघोळ करतो 4 वाजता. याचं काय कारण आहे. याचं कारण हे कसं आहे की खरा ईश्वर तुम्हाला समजला पाहिजे. आहार कसा घेतला पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. काय आणि 2010 पासून मला सर्दी पडत नाही ताप नाही खोकला नाही काहीच नाही. म्हणून तुम्ही जर आहार व्यवस्थित घेतला तुम्हाला एक थोडक्यात सांगतो तुम्हाला सर्दी जे होते ते कशामुळे होते. आपण जे खाल्लेलं अन्न न पचलेलं जे अन्न आहे ते रक्तामध्ये जाते आणि रक्तात गेल्यामुळे आपलं जे लिव्हर आहे त्याला आतून लहानसा फुंशा तयार होतात लहान लहान आणि त्या फुंशा तयार झाल्या म्हणजे आपल्याला पहिले सर्दी होते. सर्दी झाली की मग ताप येते. मग ताप आली की आपण दवाखान्यात जातो. मग त्याच्यासाठी हे एखादंच आहे. आपण जर लंघन केलं उपास जर करला तुम्ही 2 दिवस साधं जेवण घ्या वरण आणि भाकर अर्ध पोटी जेवण. तुम्ही जर दवाखान्यात जायचं काम नाही पडणार. तुम्हाला दवाखान्यात जायचं काम पडणार. म्हणून तुम्ही 2 कोटी जर जप झाला तर तुम्हाला धनाची प्राप्ती होते. 3 कोटी जर जप झाला तर तुम्हाला इहलोकीची सुखे प्राप्त होतात.
एका कोटीनं आरोग्यप्राप्ती, धनप्राप्ती, इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात आणि त्याच्यापुढे यश आणि कीर्ती मिळते. आता वास्तविक इहलोकीची सुखे म्हणजे काय? हे जे भौतिक सुख आहे हे सगळं इथं मिळणारं जे आहे, आपल्या घरात आपल्याला जे जे आपली इच्छा होईल ते आपल्याला भेटलं पाहिजे आणि आपण तृप्त झालो पाहिजे. पण कसं युक्त आहार विहारानं बरं, नाही तर आपल्याला जर भेटलं तर किती खायचं असा विषय नाही, आनंद मिळेल अशा रीतीने. म्हणून आरोग्यप्राप्ती, धनप्राप्ती, इहलोकीची सुखे आणि यश आणि कीर्ती 4 कोटी. 5 कोटी ज्ञानप्राप्ती होते, 6 कोटी काम क्रोधादी विकार जातात, 7 कोटी अनुकूल पती पत्नी मिळते, 8 कोटी तुमचा अपमृत्यू टळतो, 9 कोटी प्रारब्ध कर्म नाश होते, 10 कोटी संचित कर्म संपते, 11 कोटी क्रियामान कर्म संपते आणि 12 कोटी प्रत्यक्ष देव भेटते. म्हणून तुम्ही जर भगवंत आपला करून घेतला, वास्तविक तसं जर पाहिलं तर अजून एक मला सांगतो, आपल्याला असं वाटतं की बाबा माझ्याजवळ जे आहे त्यात मला जो आनंद आहे, आपला आनंद कमी जास्त कशामुळे आहे? आपल्या शेजाऱ्याच्या वाड्यात जर चांगलं पीक असलं तर आपल्याला दुःख होते. जसं दशरथ राजाला संपूर्ण होतं पण मुलबाळ नव्हतं, म्हणून दशरथ राजाला काय झालं, संपूर्ण असतानाही कोणत्याही गोष्टीची कमतरता असली म्हणजे त्याला दुःख होते, किंवा दुसऱ्या शेजाऱ्याचं सुख पाहून आपल्याला जर त्याच्यापेक्षा कमी असलं तर आपल्याला दुःख होते. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. म्हणून वास्तविक आनंद हा आपल्याला जो आनंद मिळतो, हा आनंद ज्या भक्तांना मिळाला, ज्या संतांना मिळाला, आपण त्याच्या मनाने एक बुंदही नाही. ते म्हणतात की बा एवढा आनंद आहे तरी किती. सार्वभौम राजा जो आरोग्यानं निरोगी आहे आणि ज्याची प्रजा इमानदार आहे, प्रधान इमानदार आहे, पत्नी पतिव्रता आहे, असा सार्वभौम राजा असेल, अशा असलेल्या माणसाला जो आनंद होतो त्याला मनुष्यानंद म्हणतात. काय म्हणतात? मनुष्यानंद. मग आता पहा, या मनुष्यानंदाच्या पुढे 100 पटीनं ज्याला आनंद मिळतात त्याला काय म्हणतात? मनुष्य गंधर्व. आणि त्याच्या पुढे 100 पटीनं ज्याला आनंद मिळतो त्याला म्हणतात देव गंधर्व. त्याच्या 100 पटीनं आनंद मिळणाऱ्याला काय म्हणतात? पितर गंधर्व. पितर. तर पितराला त्या देवगंधर्वापेक्षा 100 पटीनं आनंद होतो. आणि या पितरापेक्षा 100 पटीनं जो आनंद आहे तो अजान देवास आनंद होतो. आणि त्याच्या 100 पटीनं आनंद हा कर्मदेवास आनंद होतो. त्याच्याही पुढे 100 पटीनं आनंद मुख्य देवास होतो. त्याच्याही पटीनं 100 पटीनं आनंद इंद्रास होतो. त्याच्याही पटीनं 100 पटीनं आनंद बृहस्पतीच होतो. त्याच्याही 100 पटीनं आनंद प्रजापतीच होतो. आणि त्याच्याही 100 पटीनं आनंद ब्रह्मदेवास होतो. आणि त्याच्या 1000 पटीनं आनंद हा योग्यास होतो. आणि त्याच्या अनंत पटीनं आनंद हा भक्तास होतो. मग तुम्ही सांगा, जे देवाचे भक्त आहेत त्यांना किती आनंद आहे आणि आपण त्याच्या किती खाच्या तराला याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून
तुकाराम महाराज काय म्हणतात, मी भक्त तू देव ऐसे करी, दहावी रूपमद गोपिका रमण. मी भक्त तू देव ऐसे करी, दहावी रूपमद गोपिका रमण. ठेव द्या चरणावरी माता, म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव हा अभंग आहे तो. म्हणजे माझ्या लक्षात नव्हता आला थोडा तो. मी भक्त नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. म्हणजे भगवंताला वास्तविक सगळ्या संतांचं काय म्हणणं आहे की आपण अद्वैत भक्ती केली पाहिजे. पण अद्वैत भक्ती का नाही केली पाहिजे, कारण त्या ठिकाणी सुख नाही, त्या ठिकाणी समाधी आहे. मग समाधी हे एकटाच आनंद झाला. आणि हा आनंद कसा आहे, हा आनंद निर्गुण आहे, पण आपल्याला सगुण आनंद पाहिजे. म्हणून संत काय म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आहे. म्हणजे जेव्हा तू माझ्या समोर आहे आणि मी तुला पाहिजे आणि मी तो आनंद घेईन. हा जो सगुण आनंद आहे हा पृथ्वीवर सगळ्यात श्रेष्ठ आनंद आहे. आणि हा आनंद या भक्तांना मिळतो. म्हणून आपण आनंदाचा हा विचार करून राहिलो आहे. आणि आपण आपल्या घरी आपल्या लहान मुलांना आपण इंग्रजी शाळेत टाकून राहिलो, त्याला मराठी येत नाही. आपले जे ग्रंथ आहेत त्याचं कोणी वाचन करत नाही. वास्तविक आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती लोप पाहत आलेली आहे. तुम्हाला एका चांगल्या श्रीमंताचं उदाहरण सांगतो. म्हणजे नुसतं शिकणं म्हणून आपण सुशिक्षित होऊ शकत नाही. या अध्यात्मातले बारकावे जर तुम्ही विचार केले, या संतांचे चरित्र जर वाचलं आणि खऱ्या अध्यात्माच्या मुळाशी जर गेले, तर खरोखर तुम्हाला समाधी लागल्याशिवाय राहणार नाही आणि जगात तुम्हाला वाईट कुठेच दिसणार नाही आणि तुमचा कोणी शत्रूही राहणार नाही. संपूर्ण जगात तुम्हाला आपलं वाटेल. आपल्या श्रीराम महाराजांनी उदाहरण सांगितलं. आता आपण पैसा कमवतो, पण आपल्याला कोणी म्हणजे वास्तविक जो न शिकलेला आहे, ज्याला अनुभव नसलेला आहे, ते दुष्ट लोकांचं खाद्य असते. श्रीमंताचा मुलगा म्हणजे काय, दुष्ट लोकांचं खाद्य आहे. त्याचं लग्न होईपर्यंत त्याला घराबाहेर पाठवला नाही, त्याला कोणता व्यवहार समजला नाही. त्याने जगात जग कसं आहे, चांगलं किती आहे, वाईट किती आहे. कारण तुम्हाला सांगतो, गरुड पक्षी हा असा आहे एकमेव की त्याच्या पिलाचा जन्म होता बरोबर एक उंचीवर येऊन त्या पिलाला सोडून देते. आणि त्या पिलाचा जो बाप आहे, गरुड आहे, तो त्या समुद्रामध्ये त्या पिलाला असा झेलण्याकरता थांबतो. तर त्या ओढून टाकल्यानंतर त्या पिलाला त्या भीतीनं मध्यंतरीच पंख फुटतात आणि तो प्रयत्न करते. काय करते, तो प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नामुळे त्याला पंख फुटतात आणि त्याला कोणाच्या आधाराची गरज नाही. म्हणून मायबापानं काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये मुलाला शिकवणं तर गरजेचं आहे, परंतु त्याच्या पायावर त्याला संपूर्ण जगाचं ज्ञान देता आलं पाहिजे. श्रीराम महाराजांचं उदाहरण सांगितलं. त्यांनी उदाहरण सांगितलं, त्यांचं कीर्तन ऐकलेलं आहे मी. एक श्रीमंताचा मुलगा होता आणि लग्न झालं आणि त्याला काहीच नव्हते. मग आता सासरे बाबा खूप श्रीमंत, त्यांनी सांगले की आमच्या जवळपास एकदा पाठवा. म्हणे बरं हा म्हणे मी काही जात नाही. बाबा म्हणे तुम्हीच जा. बाप म्हणे का मी करतो तो एकदाच आहे, ते का तुम्ही मारतात की फक्त तरी काही नाही बा, ते तर तुम्ही खूप सोय करतात. त्याला ते यायच्यात दाखवलं, त्यांचं घर दाखवलं, ते कशी सोय करतात, कशी आहे ते दाखवलं. मग याला वाटतं चाला पाहिजे आपले चांगल्याच असतात, चाला आपण तिथं गेलं पाहिजे. हा चालला रस्त्यानं. मग रस्त्यानं चालता चालता काय झालं, गावाकडे एक शेत होतं आणि त्या शेतामध्ये म्हणजे आता हायब्रिडचंच कंस म्हणा आपण, हायब्रिडच्या कंसाचं मस्त म्हणजे बाहेर मोठं शेत होतं. परंतु पहिल्या दिवशी एका चोरानं कंस कापून दिले आणि तो चाराही नाही. मग आता तुम्ही सांगा, कोणताही शेतकरी कसा आहे, त्याचं जर काही पीक नेलं त्याला झप लागते का बाबा, लागते का झप. तो म्हणे बा माय म्हणे बा कंसे कापून दिले. बाई म्हणे बा आता पुढे इथू काढायला जाता, जाऊया नेलं तर नेलं नाही. म्हणे बा मला रात्रभर दिवस जावं लागते म्हणे, मला तर जाऊच दे. गेला बिचारा. मग रातभर जागला, पण हा काही याला चोर काही दिसला नाही. पण म्हणे बा दिवसाने तर चिंता काय आता व्हायला आहे की दिवसाही आपण घरी जाऊ. तर हा श्रीमंताचा पोरगा, पण याला काय सांगलं होतं
गाव आलं की तू लपत छपत झाला. काय सांगला तो असा लपत छपत झाला. मग हा लपत छपत झाला त्या हॅबिट. मग आता याला काय वाटलं, ह्याले लपत छपत झाला हा तो आहे. हे 2-3 जण आले आणि 10 लावलं त्याने ठोकणं. अरे म्हणे बाबा मला मारू नका, हो मारू नका म्हणे. काल पंचलेलं म्हणे तुला चोरून आणि मारू नको म्हणता. नाही म्हणे बा मी म्हणे शामराव पाटलाचा जवळ आहे म्हणे बा. गेल्या वाटले बा म्हणजे श्रीमंताचा जवळ. मग म्हणे तू लपत छपत का झाला म्हणे. आमच्या माझ्या बाबानं सांगलं की गाव आलं की जरा लोन, त्याने सांगितलं लोन बुजून जा. काय सांगलं त्यानं, तो लोन बुजून म्हणजे असाच चालला लोनच्या पुढं. मग म्हणे बरं म्हणे बा लपत छपत नको जाऊ म्हणे, तू असं कर म्हणे. आता हाही वावराला हुशार होता, त्याला वाटलं हा एक भोग्या आहे. मग म्हणे तू असं कर, तू हुर्रे हुर्रे म्हणत जाय. याला वाटलं या शेताला वाटलं बरे आपण आणलं. त्याला काय वाटलं बरे आपल्या हा पाकड आणला नाही तरी आता बुजून न्यायच आहे. पण म्हणे तू असं कर, अर्धा घंटा तरी हुरे हुरे मग म्हणे. हा चालला हुरे. आता पुढे होते शिकारी ससा पकडणारे. आता त्याचा ससा त्या याच्यात जायची, हा गेला हुरे हुरे कर. त्याने ठोकला बंदीचा. असा ठोकला की म्हणे बाबा काय आलं म्हणे मी बायकोले घ्यायले. त्याने मारलं म्हणे, याने मारलं म्हणे. कसा काय मा बापा म्हणे काय सांगणार ते बापा मला पाठवलं म्हणे अडीचा. मग त्याने सांगलं म्हणे तू असा हुरीवर आपला ससा गेला म्हणे. नाही म्हणे बाबा मला त्या बाबानं सांगलं म्हणे हुरे हुरे करायचं, म्हणून मी हुरे हुरे केलं म्हणे. त्याने समजलं हे की म्हणजे येळपट आहे, हे काही कामाचं नाही. मग त्याची किव आली, त्याने तटलो. मग असे जर तुम्ही तुमची पिढी निर्माण केली, तुम्ही तो लहान असेल त्याचा प्याला त्याला उचलायला, त्याचा अथरून त्याला काढायला, त्याचं काम त्याला करायला, हे सवय त्याला समजत नाही तोपर्यंत. त्याला समजल्यावर तर तुमचं ऐकतच नाही. तुम्हाला जोपर्यंत त्याला समजत नाही. आता आमच्या इथे आमचा पुतण्या होता, त्याला लहानपणापासून गंधन चंदन लाव. तर तो शाळेत जायचा सगळ्या पोरं हसत, पण त्याला सवय होती. तो गजानन महाराजच्या संस्थांची त्याला सेवा मिळाली. बरं पहा, सेवा मिळाली, PhD केली. गजानन महाराजची एवढी कृपा की त्याला आपलं GS कॉलेज आहे, त्या शिवशंकर भावना स्वतः GS कॉलेजवर येऊन याले बा काही 2 तास 3 तास पिरियड द्या आणि काही 5-50 हजार रुपये पगार द्या. हा आमच्या इथे सेवा बी देईल आणि तुमची पगार बी करेल. हा ते पगारही मिळाला आणि त्याच्यानंतर तो आता सर्व्हिसवर लागला. म्हणून ही संत सेवा कधी वाया जात नाही. म्हणून आपल्या मुलांना त्याच्या अंगावर कधी नुसतं हळद राहिलं चालतील, मास्क नाही राहिलं चालतील, त्याची किंवा नका करू. कारण त्यांना सवयी चांगल्या लागल्या, त्यांचं जीवन सुखीच आहे. ते कधी आळशी होणार नाही जीवनामध्ये. म्हणून तुम्हाला जर असा देव प्राप्त करायचा आहे तर आपल्या जीवनामध्ये स्वामिकाच गुरुभक्ती, गुरुवचन सेवापती हीची विष्णूची महापूजा. म्हणून तुकाराम महाराज अभंगातून काय म्हणतात, स्वामिकाच गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या गोपाळ कुमार. तिन्ही चरण थोडक्यात आठवून घेऊ. पहिल्या चरणातले 1-2 घरात सुखशांती नांदते. त्यांचे पुत्र संतती हे सन्मार्गी लागतात. जो घरी संतांची जयंती त्यांच्या घरी नांदे सुखशांती. हा संतांचा अनुभव आहे. म्हणून त्यांना भगवंताने एक सद्बुद्धी दिली, कारण हे सद्बुद्धी होणं फार कठीण आहे. म्हणून हे सगळ्यांना शक्य नाही, सगळंच करू शकत नाही, सगळ्यांना जे इच्छा प्राप्त होऊ शकत नाही, कारण इच्छा अनेक आहेत.
इच्छा आहे नरकाने नेणार आहे आणि इच्छा आहे स्वर्गाने नेणार आहे, मोक्षपदालाही नेणार आहे. म्हणून आमच्या प्रमोद पाटलांना मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी असे जयंती संतांची जयंतीचे कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. आणि या कार्यक्रमामुळे या ठिकाणी माझ्यासारख्या बामराला काही न येणाऱ्या कीर्तनकार महाराजांना संधी दिली. इतक्यामुळे म्हणजे काही ना काही मी कीर्तन वाचते, एखादा दोन कीर्तन करतो मी. मला काही कोणत्या कीर्तनाचा म्हणजे हे नाही किंवा छंद नाही किंवा मी कोणत्या प्रकारे सप्त्यात जातो. आणि विशेष म्हणजे मी कीर्तनामध्ये जाताना मला भाडंही नको आणि एक रुपयाही नको. आपल्याला फक्त सेवा पाहिजे. आपण ठरवलं आहे आपल्या आयुष्यात, देवानं आपल्याला ठेवलं हेच बाकी आपलं आहे. आपल्याला कोणाला एक रुपया बी नको आणि भाडे नको. आपल्याला हाडे नको, त्याच्या खालचं जेवण नको. पण आता ती वेळी आहे. तुझी सेवा करीना कीर्ती माईक दुखाची जनती नाही आद्यंती अवसानी. पहा तुकाराम महाराज दुसऱ्या जगात काय सांगतात किंवा हा जो संसार हा माईक आहे आणि हा पहिले नव्हता, आताही नाही आणि पुढेही नाही. म्हणून येर म्हणजे संपूर्ण जे देव सोडून जे दुसरं आहे भौतिक जे आहे हे माईक आहे, नाशिवंत आहे. आणि
येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी, म्हणजे अगोदर नव्हती आताही नाही आणि पुढे नाही. तर तुम्हाला एक यासाठी फक्त एक उदाहरण सांगतो आणि तिसऱ्या चरणाकडे जातो. जनक राजाला स्वप्न पडलं. जनक राजाला असं स्वप्न पडलं की बा तो त्या स्वप्नामध्ये भिकारी झाला. काय पडला? आणि तो भीक मागायला लागला आणि मोठमोठ्यानं ओरडायला लागला की मला काही द्यावं, मला काही द्यावं. आणि मग खळबळून जागा आला किंवा मी राजा असताना आणि मी भिकारी झालो. मग दुसऱ्या दिवशी सभा बोलवली आणि त्यांना प्रश्न विचारले किंवा मला स्वप्न पडलं मी राजा असताना मी भिकारी झालो. मग हे खरं की हे खरं? मी राजा हे खरं आहे की स्वप्नातला भिकारी झालो हे खरं? मग याचं जो उत्तर देईल त्याला बक्षीस देण्यात येईल आणि ज्याला उत्तर देणार नाही त्याला बंदी शाळेत टाकणार. मग अशी जे जे लोक उत्तर द्यायला येत होते ते उत्तर चुकत होते आणि त्यांना बंदी शाळेत जात. तसा जे कवडचे ब्राह्मण होते तेही त्या ठिकाणी आले आणि बंदी शाळेत गेले. मग त्या ठिकाणी कवळाचा ब्राह्मणाचा जो मुलगा होता अष्टवक्र, तो त्या ठिकाणी त्याला समजलं की जनक राजाने आपल्या वडिलाला बंदिस्त केलेलं आहे आणि आपल्या वडिलाला सोडवण्याकरता तो जनक राजाच्या सभेमध्ये आला आणि तो त्या ठिकाणी असा 8 ठिकाणी वाकडा होता. मग तो चाले कसा असा असा असा. मग आल्यानंतर सगळे लोक त्याला हसायला लागले. मग सगळे लोक हसायला लागल्यानंतर ते सगळे लोक स्तब्ध झाले. मग हा मोठ्याला हसायला लागला. मग त्या राजाला राग आला. मग राजा म्हणे तू का हसला म्हणे? सांगायला लागला अष्टवक्र. म्हणे मग तुम्ही का हसले? अष्टवक्र म्हणायला लागला नाही. जनक राजा म्हणायला लागले किंवा तू 8 ठिकाणी 8 ठिकाणी वाकडा आहे म्हणून सगळे हसायला लागले. मग अष्टवक्र काय म्हणते पहा त्याचं उत्तर फार मार्मिक आहे. म्हणे मग मला वाटलं मी अशा ठिकाणी आलो की जनक राजा हा विजयी आहे, फार पुण्यवान आहे, धार्मिक आहे. मला वाटलं बा हे चांगल्या सजनाची चांगली ज्ञानाची हे सभा असेल. हे सभा तुम्हाला सांभाळायची सभा वाटते. तुम्ही म्हणजे माझ्या हळाहळाची परीक्षा केली म्हणे. मला असं वाटते सांभाळायची सभा आहे. राजाला संताप आला. म्हणे तू असं कसं काय बोलून राहिला? मग अष्टवक्र म्हणायला लागला म्हणे बरोबर बोललो म्हणे. मग म्हणे मी प्रश्नाचं उत्तर देतो तुमच्या. विचारला प्रश्न उत्तर काय? सांगितलं राजाने की बा मला जे स्वप्न पडलं मग स्वप्नातला राजा खरा, भिकारी खरा, मी इथला राजा आहे, हा राजा खरा. अष्टवक्राने सांगितलं की तेही खोटं आणि हेही खोटं. मग राजा म्हणायला लागला कसं? कारण सत्ता 3 आहे. प्रतिभाषिक सत्ता, व्यवहारिक सत्ता आणि आध्यात्मिक सत्ता. जगामध्ये किती सत्ता आहेत? 3 सत्ता आहे. ते प्रतिभाषिक सत्ता जी आहे ती माईक आहे, स्वप्न आहे. आणि व्यवहारिक सत्ता हे आपण जे आहे स्वप्नात जे आहे ते प्रतिभाषिक सत्ता आहे. जसा आपला आरसा आहे आपण त्याच्यात प्रतिबिंब पाहतो तर त्याच्यात आपणच असतो पण ते प्रतिबिंबाला आपण हातवू शकतो काय? म्हणजे प्रतिभाषिक सत्ता आहे. आणि म्हणून त्या अष्टवक्राने सांगितलं बा हे खरं नाही ते खरं नाही. आणि मग त्या राजानं त्याला अष्टवक्राला गुरु केलं आणि गुरु केल्यानंतर त्याची वाट म्हणजे त्याला गुरु मानून त्याचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांची सुटका केली. विठ्ठल अविनाश करी आपल्या ऐसे म्हणाला विमना पिसे
अविनाश करी आपल्याचे लावे म्हणा अभिषे गोविंदाचे. भगवंता कसा आहे? अविनाशी आहे. म्हणजे कोणत्याही काळात कोणत्याही देशात हा संपूर्ण भरलेला आहे, याचं अस्तित्व हे पुढे आहे. आणि म्हणून अशा भगवंताचं अविनाशी भगवंताचं चिंतन मनाला जर लावलं, परंतु मन कसं आहे? न पूर्ती भ्रमणा दाय दिशा सप्तही पाताळे आकाशा खाली उडे बळे काढून पासा दोषा केला या पाहुणा. म्हणून मन हे फार कठीण आहे, परंतु मनाला आपण जर वळण दिलं तर ते मन जसं एखादी सावली, आपण जर त्या सावलीला धरायला गेलो तर ते पुढे पुढे चालते, परंतु ते जर आपण पुढे चाललो तर सावली आपल्या मागे येते. तसं मनाचं आहे. आपण मनाला एक तर त्याला आपण असं जबरदस्ती करू शकत नाही, कारण तुम्ही काही काही गोष्ट करा. आपण तुम्ही लक्षात द्या, एखाद्या माणसाला साधं तंबाखूचं बीडचं व्यसन, तो 4 महिने 6 महिने सोडते काय, परंतु त्याला ते काही दिवसानंतर तो पुन्हा सुरू होते. म्हणून हे मन जे आहे त्या मनाला दाबून चालत नाही, त्या मनाला शिस्तीनं वळण लावलं पाहिजे. आणि तुम्ही शिस्तीनं जर वळण लावलं तरच ते मन तुमच्या ताब्यात होऊ शकते. अशा प्रकारे आपण या तिसऱ्या याचा अभंग अर्थ पाहिलेला आहे. विठ्ठला विठ्ठला सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला या जन्मामध्ये जन्ममरणी चुकता येते आणि या जन्मामध्ये कीर्ती सुद्धा प्राप्त करता येते. तर याच्यासाठी आपण उदाहरण घेऊ. वाल्याचा वाल्मिक झाला झाला आणि त्याचा व्यवसाय काय होता? वाटमारी करीत असेल. वाटमारी करता करता 7 राजन भरले होते. आणि आपण कितीही प्रपंच केला, कोणत्याही मार्गाने धन कमवलं तर आपल्या घरातले जे खाणारे असतात की नाही ते याचे भागीदार नसतात. हा जो मनुष्य कमवते की नाही हा एकटा त्याचा भागीदार असतो. म्हणून जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेस करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम जीवनाने. म्हणून धन उत्तम व्यवहाराने जोडलं पाहिजे, कारण त्याचं प्राचित्य आपल्याला बघावं लागते. तुमच्या घरातलं याचा कोणीही प्राचित्य बघू शकत नाही. आणि म्हणून वाल्या कोणी जो होता तर नारद मुनीने त्याला सांगितलं की अरे बाबा तू हे पाप करू नको, तू कोणासाठी करून राहिलेला आहे? तुझे करता तुझ्या घरातले याला कोणी साथीदार नाही, म्हणून तू हे करू नको. त्याला वाटलं की बा नारद मुनी निघून जाईल आणि निघून गेल्यानंतर आपल्या हातचा सुटी नाही म्हणे मला तू बांधून ठेव, मी निघून जाणार नाही. आणि घरी गेला आणि विचारलं तर पत्नी म्हणायला लागली नाही म्हणे बा तुम्ही करता म्हणे बा तुमचं कर्तव्य आहे मुलं बाळा पोषण करणं. म्हणून हे मुलं बाळा उदरनिर्वाह करायचं तुमचं काम आहे.
आणि हे तुम्ही केलं पाहिजे. मग त्याला खूप पश्चाताप झाला आणि तो नारद मुनीजवळ आला आणि त्यांना नारद मुनीजवळ आल्यानंतर भगवान श्रीराम प्रभूचं नामस्मरण सुरू केलं. विठ्ठल असं वाल्मिक ऋषींनी वाल्मिक ऋषी झाले आणि या जगामध्ये कीर्ती मिळवली. आपल्या ध्रुवाचं उदाहरण घ्या. आपल्या वडिलांच्या मांडीवर बसू दिलं नाही वाटते. हे जे सुख आहे हे सुख नाशिवंत सुख आहे. खरं सुख कोणतं आहे? आध्यात्मिक सुख आहे जे ध्रुव बाळानं मिळवलं आणि भगवंताची प्राप्ती केली. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपला देव आपला तो एक देव करून घ्यावा. हे विन जीवा सुख नये येरते मायिका दुःखाची जनती नाही आद्यंती अवसानी अविनाश करी आपले ऐसे अभिमानाचे गोविंदाचे तो कमाने का मरण्याची सरे तो कमाने का मरण्याची सरे Oh
आपला तो एक देव करून घ्या ते नवीन जीवा सुख नये. 5 मिनिटं अजून वेळ. आपला तो देव एक करून घ्यावा ते नवीन जीव सुख नये. तर देव कसा केला पाहिजे याबद्दल आपण सांगितलेलं आहे, परंतु एक अजून एक उदाहरण द्या असं वाटते. एक लक्ष्मी मातेचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये एवढी गर्दी होती किंवा दर्शनाला खूप वेळ लागत होता. मग त्यातला एक माणूस तिथून निघाला आणि बाजूला ते गवदेशीचं मंदिर होतं, तिकडे गेला. मग तिकडे गेला, त्यानं दर्शन घेतलं. एका माणसानं पाहायला गेले, हा तिकडच्या याच्यात गेला. हा गेला त्या दिवशी त्याच्या घरी काहीच नव्हतं. 8 दिवसांत जाऊन पाहिजे तर त्याच्या घरी गाड्या फटफट्या ट्रॅक्टर म्हणे काय. त्या दिवशी म्हणे या राणीतून तू तिकडच्या मंदिरात गेला म्हणे, तर तरी कोणता देवा म्हणे आणि कोणता देवा तुला पाहला. मग म्हणे बा मी तिकडे मंदिर आहे म्हणे लक्ष्मी माते तिथून चौदशीचं मंदिर आहे, त्या मंदिरात गेलो. मग आता त्यानं काय म्हटलं तरी सांग की हे चौदशी माता तू माझ्या घरी काही बाबा फिरून पाहू नको बरं असं म्हटलं. आता हा जो गेला हा म्हणजे बाप्पा माहेर कृपा कर. आता तुम्ही सांगा यानं म्हटलं माहेर कृपा कर, मग याच्या जो जयसिंग ते सगळं जाईन की नाही याचं. हा जो म्हणजे लोक काय करतात दुसऱ्याचं पाहून भक्ती करतात, म्हणजे मुळात भक्ती समजून घेत नाही. तर म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, पाषाणाचा भक्त पाषाणाचा देव मृग डोई पोती रे. म्हणजे देव बी दगडाचा आणि भक्त बी दगडाचा आणि मृगजळ डोई पोत. मृगजळ समजते काय? मृगजळ म्हणजे काय? मृगजळ म्हणजे काय? मृगजळ म्हणजे उन्हापासून उन्हाळ्यात ज्या लाटात उठतात, पण त्या हरणाला काय वाटते पाणी आहे, नदी वाहून जाईल. काय वाटते? नदी वाहून जाईल वाळवंटामध्ये. मग ते काय करते, त्याला लागेल नसते तहान, तर ते पाणी प्याकरता पुढे पुढे जाते. तर ते तसं पुढे पुढे चालते, कारण ते काय नसते उन्हाच्या झावा लाटा असतात आणि ते धावता धावता मरण पावतो. तसा हा मनुष्य आहे, या प्रपंचामुळे धाव धाव तो कधी मरील, पण त्याला पाणी काही प्यायला भेटत नाही. त्याला सुख म्हणजे पाणी म्हणजे सुख भेटत नाही. माणसाला सुख भेटत नाही आणि त्या हरणाला पाणी मिळत नाही. म्हणून मनुष्य हा मुक्त आहे. मुक्त होता परी बळेबद्ध झाला, घेऊन या छंद माझे माझे. पाप पुण्य घेतले अंगे जोडून, वर म्हणेने कोण करीता तुका म्हणे गेले वर्तव्या म्हण, जैसा मृगशिळ मृगजळी. म्हणून त्यानं भक्ती केली. तो अवधशीचा पाय, पण त्यानं काय म्हटलं, त्यानं सांगलं की मला घरी येऊ नको. हा म्हणजे मला कृपा कर. काय समजून उमजून भक्ती केली पाहिजे. अशी समजून उमजून भक्ती केली तर तुमचा खरा देव तुमच्या जवळ सगळं संपूर्ण ईश्वराचं अस्तित्व आहे. कारण याचे 12 भेद आहेत. जळ म्हणजे जीवाचा आणि ईश्वराचा भेद. जीवाचा ईश्वराचा भेद, जळ आणि ईश्वराचा भेद, जळाचा भेद, ईश्वराचा भेद, स्वगत भेद, असे 12 भेद सांगितलेले आहेत. पण हे भेद कोणासाठी आहे? हे भेद आपल्या तुमच्या सांगण्यासाठी. हरिभक्ताला याचा कोणताही भेद नाही, त्याच्या ठिकाणी अभेद भक्ती आहे. आणि म्हणून जसा मळकं आणि गाळग आहे याच्यात भेद आहे. मातीत भेद आहे काय? दागिना आहे सोन्याचे, कोणाची अंगठी आहे, कोणाला गोप आहे, त्याच्यात भेद आहे. पण सोन्यात भेद आहे काय? नाही. पाणी आहे, तरंग आहे, त्या तरंगात भेद आहे, पाण्यात भेद नाही. म्हणून आपल्या या शरीरामध्ये जे भेद आहे ते भेद अज्ञानामुळे वाचतात, या मायेमुळे वाचतात. आणि म्हणून खरा ईश्वर समजून घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपली सेवा या ठिकाणी मी समाप्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. आपला तो एक देव करून घ्यावा ते नेहमी जीवा सुख नाही. ये रते मायक दुःखाचे रती नाही आधी अंत्यवसाने. अविनाश करी आपल्या ऐसे लावे मनापिसे गोविंदाचे. तुका म्हणे का मरणे तिसरे उत्तम चिवरे कीर्ती मागे.
उदार होय या संताशी निर्मिती मदते ज्ञानदेव तुकाराम स्वामी एकनाथ ना महाराज